हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सी जी की 5 इयर्स आणि 3 इयर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सी म्हणून सुद्धा ओळखतो. त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट 2024मध्ये येणारे महाराष्ट्र लॉ देत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. या आजच्या लेक्चरमध्ये आपण लँडमार्क जजमेंट पाहणार आहोत, जे की सुप्रीम कोर्टने कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही लँडमार्क जजमेंट आहेत ते दिलेले आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. त्याचा आपण आज सेकंड पार्ट पाहत आहोत. जे काही काल डिस्कस झालेलं आहे ते तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाईल. वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम जी 2024मध्ये आहे, त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केला आहे, जो की 5 इयर्स आणि 3 इयर्स अशा दोन्ही कोर्समध्ये आपल्याला अवेलेबल असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, त्याचबरोबर संपूर्ण विभागांवरील संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळणार आहेत आणि या नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर उत्तरांचे एमसीक्यूचे क्वेश्चन सुद्धा मिळणार आहेत. आणि या दोन्ही मॉक टेस्ट आणि एमसीक्यूजमुळे तुम्हाला जी ॲक्च्युअल एक्झाम द्यायची आहे त्याचा सराव होईल. त्याचबरोबर तुम्हाला ती एक्झाम खूप इझी वेने जाऊ शकेल. सो या एक्झामला तुम्ही या कोर्सला तुम्ही या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही जॉईन करू शकता, किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. कसा कोर्स परचेस करता येऊ शकतो, तो ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे जाऊन तुम्हाला स्टोर या ऑप्शनवरती जायचं आहे. स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सीईटी ऑप्शन सर्च करायचा आहे. माय कोर्सेसमध्ये सर्च बारमध्ये सीईटी सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन्स दिसतील, जो की महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स आणि महाराष्ट्र LLB 3 इयर्स कोर्स असे दोन्ही कोर्स अवेलेबल होतील. तुम्हाला जो ॲप्लिकेबल होईल तो तुम्ही ॲक्च्युली परचेस करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये काय कंटेंट मिळू शकतो, तर जो 5 इयर्स कोर्स आहे त्याच्यामध्ये हा सगळा कंटेंट मिळून जाईल, जिथे बेसिक मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग सुद्धा आहे, त्याचबरोबर मॉक टेस्ट MCQ नोट्स सुद्धा आहेत. त्याचबरोबर 3 इयर्सचा सुद्धा बघितला तर 3 इयर्सचा सुद्धा वेगवेगळा दिलेला आहे. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग, MCQज हे वेगवेगळं आहे. जशी विभागांची मार्किंग सिस्टीम वेगळी आहे तशा पद्धतीने ते घेतलं जातं. सो काल आपण ॲक्च्युअल सुप्रीम कोर्टने जे लँडमार्क जजमेंट दिलेले आहेत ते आपण स्टडी करत आहोत. त्याच्यामध्ये काल आपण 4-5 केसेस बघितलेल्या आहेत. 5 केसेस बऱ्यापैकी बघितलेल्या आहेत. मागची केस आपण जी लास्ट बघितली होती ती केशवानंद भारती होती. त्याच्यामध्ये 42nd अमेंडमेंट्स आपण बघितली होती. त्याच्यानंतर प्रिॲम्बल इज द पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट हे बघितलं होतं. अजून बरेच काय काय बघितलं होतं. सो आज आपण त्याच्या पुढच्या केस लॉज बघतो आहोत. तर आजची पहिली केस आहे नेहरू गांधी वर्सेस राजनरेन केस, जी की 1975ला झाली होती. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय हॅल केलं गेलं होतं, तर थेअरी ऑफ बेसिक स्ट्रक्चर स्ट्रक डाऊन आर्टिकल 229A मधला जो क्लॉज 4 होता तो स्ट्रक डाऊन केला होता. का स्ट्रक डाऊन केला होता, तर बेसिक स्ट्रक्चर व्हायोलेट करत होता. आणि जो इन्सर्ट केला होता 39th अमेंडमेंट, जी की 1975ला इन्सर्ट झाली होती. ओके, कुठली अमेंडमेंट, जी की 1975ला 39th अमेंडमेंट जी होती त्याच्यानुसार क्लॉज 4 वाढवला होता 329A ला, जो की स्ट्रक डाऊन केला म्हणजे काढून टाकण्यात आलेला आहे. का काढून टाकण्यात आलेला आहे, कारण थेअरी ऑफ बेसिक स्ट्रक्चर जे होतं, जे की केशवानंद भारतीमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे, ते बेसिक स्ट्रक्चर व्हायोलेट होत होतं, डिस्टर्ब होत होतं. ओके, आणि काय ग्राउंड होता, कारण जो ग्राउंड तिथे ॲक्च्युअल घेतला होता तो ग्राउंड बियॉन्ड द पार्लिमेंट्स अमेंडिंग पॉवर ॲज इट डिस्ट्रॉयज द कॉन्स्टिट्यूशन बेसिक स्ट्रक्चर. ओके, जी ॲक्च्युअल पार्लिमेंटची अमेंडिंग पॉवर आहे ती अमेंडिंग पॉवर जे पार्लिमेंट ॲक्च्युअल अमेंड करते, म्हणजे अमेंड म्हणजेच जी घटना दुरुस्ती करते किंवा घटनेमध्ये ॲडिशन करते, त्याच्यामध्ये जी पॉवर त्यांना आहे घटना दुरुस्तीची किंवा 368 अंदर आर्टिकल 368 अंदर, ती त्यांच्या पॉवरच्या बियॉन्ड जात होते आणि त्या पॉवरच्या बियॉन्ड जाऊन सुद्धा ती कॉन्स्टिट्यूशनचे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला व्हायोलेट करत होती. आणि या ग्राउंडखाली इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनरेन केसमध्ये हेल्ड केलं होतं की जो क्लॉज आहे तो स्ट्रक डाऊन केला आहे आणि बेसिक स्ट्रक्चर प्रिझर्व करायचं आहे. ओके,
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मनेका गांधी केस, जी की 1978ला झाली होती. ओके, ह्या केसचा मेन इश्यू होता राईट टू गो अब्रॉड इज द पार्ट ऑफ द राईट टू पर्सनल लिबर्टी अंडर आर्टिकल 21. ओके, 21 अंडर अब्रॉडला जाणं म्हणजेच बियॉन्ड दी कंट्री जाणं हा राईट टू लाईफ आहे की नाही आहे, हा मेन इश्यू या केसमध्ये हेल्ड केला गेला होता, डिसाईड केला होता. तर सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की राईट टू पर्सनल लिबर्टी सगळ्यांना आहे आणि जो राईट तुम्ही म्हणताय तो राईट टू पर्सनल लिबर्टी अंडर आर्टिकल 21 मध्ये येतोय. ओके, सो मियर एक्झिस्टन्स ऑफ अन एनेबलिंग लॉज वॉज नॉट इनफ टू रिटेन पर्सनल लिबर्टी सच ॲज लॉ मस्ट ऑल्सो बी जस्ट फेअर अँड रिझनेबल. म्हणजेच काय की जो एनेबलिंग लॉ आहे म्हणजेच जो चालू असलेला कायदा आहे त्याच्यामध्ये काही जो मियर एक्झिस्टन्स आहे, जो रूल आहे तो रूल असा नसला पाहिजे की ज्यामुळे पर्सनल लिबर्टी म्हणजेच जी माणसाची पर्सनल लिबर्टी आहे ती रिस्ट्रेन होईल, ती कुठेतरी संपुष्टात येईल. असा कुठलाही लॉ किंवा असा कुठलाही रूल नसला पाहिजे कुठल्याही लॉमध्ये. त्याच्यामुळं जो लॉ आहे तो जस्ट फेअर आणि रिझनेबल असला पाहिजे. ओके, याच्यामध्ये हे हेल्ड केलं होतं जे की अंडर आर्टिकल 21 मध्ये येते. ओके, मनेका गांधीज केस 1978. त्यानंतर नेक्स्ट आहे मिनर्वा मिल्स केस. ओके, सो मिनर्वा मिल्स केसमध्ये हे डिसाईड केलं होतं. मिनर्वा मिल्स केस 1980. In this case, again they strengthen the basic structure of the doctrine. And this judgment struck down the two changes made to the Constitution by the 42nd Amendment 1976, declaring to be the validity of the basic structure, and judgment makes it clear that Constitution and not the Parliament is supreme. Okay. आता मिनर्वा मिल्स ही केस कधी झालेली आहे तर ही केस झालेली होती स्टेट इमर्जन्सीच्या वेळेस. ओके, स्टेट इमर्जन्सी मध्ये झालेली होती. तर स्टेट इमर्जन्सीमध्ये ॲक्च्युली सेक्युलरिझम एका स्टेटमध्ये फॉलो केलं गेलेला नव्हता, म्हणजे त्याच्यासाठी बरेचसे रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवले होते. तर जो सेक्युलरिझम आपला फंडामेंटल ॲक्च्युली राईट आहे किंवा मग जो प्रियम्बलचा आपण पार्ट म्हणतो सेक्युलरिझम, तो सेक्युलरिझम कुठेतरी स्टेटकडून त्या व्हायोलेट होत होता. ओके, त्या स्टेटकडून व्हायोलेट होता. त्यामुळे त्या स्टेटमध्ये स्टेट इमर्जन्सी लागू करण्यात आली बाय प्रेसिडेन्सी रूल, म्हणजे प्रेसिडेन्सी रूल लागू करण्यात आला होता. आणि त्यामुळे ॲक्च्युली झालं काय की प्रेसिडेन्सी रूल लागू केल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटने तिथल्या खूप साऱ्या पॉवर्स त्यांच्या हातात घेतल्या होत्या. सो त्याच्यामध्ये मिनर्वा मिल्स केसनं असं सांगितलं होतं की सेक्युलरिझम व्हायोलेट केलं जाऊ शकणार नाही. सेक्युलरिझम इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळं ज्यावेळेस सेक्युलरिझम किंवा बेसिक स्ट्रक्चर फॉलो नाही होणार कुठल्याही स्टेटकडून तर तो ग्राउंड असा शकतो स्टेट इमर्जन्सी लागू करण्यासाठी, प्रेसिडेन्सी रूल लागू करण्यासाठी. आणि याच्यामध्ये बरेचसे परत क्लासेस झाले होते की पार्लिमेंट सुप्रीम आहे का कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. आणि या जजमेंटमध्येच क्लिअर केलं गेलं होतं की कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम अँड नॉट द पार्लिमेंट इज सुप्रीम. ओके, देन नेक्स्ट इज द शाहबानो बेगम केस 1985. शाहबानो बेगम केस ही खूप माइलस्टोन ठरलेली केस आहे जी की मेंटेनन्ससाठी आपण बघू शकतो बऱ्याचदा, मेंटेनन्स ऑफ द मुस्लिम वुमन. आणि ही एकतर आर्टिकल 225 अंडर सुद्धा येते, सॉरी आर्टिकल नाही, सेक्शन 125 ऑफ द CRPC सुद्धा येते मेंटेनन्स ॲक्ट अंडर. ओके, मेन ती याच्यामध्ये येते आणि त्याच्यानंतर ती पुढे जाऊन कनेक्ट होते 19ला, पुढे जाऊन कनेक्ट होते 21 आर्टिकलला. ओके, सो यामध्ये मेन झालं होतं की मुस्लिम वुमन्स फाईट फॉर द राईट्स अँड द सुप्रीम कोर्ट अपहेल्ड द राईट ऑफ alimony for a Muslim woman and said that Code of Criminal Procedure Code is applicable to all the citizens irrespective of their religions. शाहबानो बेगम केसमध्ये काय झालं होतं, ॲक्च्युली मुस्लिम वुमन डिवोर्ससाठी प्रे करत होती, पण मुस्लिम लॉज हे वेगळे आहेत.
मुस्लिममध्ये मेंटेनन्स दिला जात नाही, दिला जातो तो फक्त इद्दत पिरियडपर्यंत दिला जातो, जो की 4 मंथ्स राहतो. आणि तिच्या हस्बंडने सेकंड मॅरेज केलं होतं, जे की व्हॅलिड नव्हतं, कारण ही ॲक्च्युली लिव्हिंग होती. सो तिला मेंटेनन्स हवा होता, म्हणून ती 125 अंडर सेक्शन 125 ऑफ दी CRPC अंडर ती अप्लाय करत होती की मला मेंटेनन्स हवा आहे. पण मग हजबंडने डिवोर्स ॲक्च्युली दिला, पण मेंटेनन्स नाही दिला. सो त्या रिलेटेड ही केस आहे की कोर्टने असं हेल्ड केलं गेलं होतं की 125 ॲक्ट मध्ये जर तुम्हाला मेंटेनन्स द्यायचा असेल तर तिथं कुठलीही रिलिजन नाही बघितली पाहिजे. मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे, कुठलीही नाही. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर रिलिजन जो सेक्शन अप्लाय होतो किंवा जो मेंटेनन्स अप्लाय होतो 125 अंडर, तो सगळ्यांना अप्लाय होतो. ओके. अँड दिस इज द सेट ऑफ द पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी अँड द गव्हर्नमेंट ऑफ द डे overturned this judgment by passing the Muslim Women Protection of the Divorce Act 1986. पण त्याच्या रिलेटेड बरेचशी पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सीमुळे मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑन डायव्होर्स ॲक्ट जो की 1986 पास केला गेलेला आहे, जो आत्तासुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे जी ॲल्मिनी जी की दिली जाते आता मुस्लिम वुमनला, ती फक्त आणि फक्त इद्दत पिरियडपर्यंत दिली जाते, ओनली ड्युरिंग द इद्दत पिरियड. ओके. ह्या ॲक्ट अंडर असं डिस्क्राईब केलं आहे की या ॲक्ट अंडर जो मेंटेनन्स दिला जाणार आहे तो मात्र इद्दत पिरियडपर्यंत दिला जाईल आणि इद्दत पिरियड असतो 4 years. ओके. अँड ट्यून विथ द मुस्लिम पर्सनल लॉज, हा फक्त आणि फक्त मुस्लिम पर्सनल लॉजसाठी अप्लाय होतो. ही केस फक्त मेंटेनन्सवरती आहे, पण याच्यामध्ये आर्टिकल 21-19 सुद्धा व्हायोलेट होत होतं, म्हणून ही केस इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये येते. सो नेक्स्ट आहे MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया, जी की 1986ला झाली आहे. ह्यामध्ये 3 इश्यूज डेल्ट केले होते, जो की आर्टिकल 32चा स्कोप काय आहे, रूल ऑफ ॲब्सोल्यूट लायबिलिटी और द रेलॅन्ड वर्सेस फ्लेचर टू बी फॉलोड. ही जी केस आहे ही तर भोपाल गॅस ट्रॅजेडीची जी केस होती, ओलियम गॅस लीक जो भोपाळमध्ये झाला होता, त्याची ही केस लॉ आहे. तुम्ही ऐकलं असेलच भोपाल गॅस ट्रॅजेडी. भोपाळमध्ये खूप बऱ्याच प्रमाणात गॅस लीक होऊन तिथे बऱ्याच जणांचा मृत्यू झाला होता, तर त्याच्यामधली ही केस लॉ आहे. आणि मग तिथे 32 अंडर रिट पिटिशन फाईल केली होती मॅन्डमस, आणि तिथे जाऊन मग ॲब्सोल्यूट लायबिलिटी किंवा मग रेलॅन्ड वर्सेस फ्लेचर जी की टॉटमध्ये येते, तो रूल फॉलो झाला आहे का, आणि इश्यू ऑफ कॉम्पन्सेशन, असे 3 इश्यू होते. कुठले 32चा जो स्कोप आहे तो, त्याचबरोबर रेलॅन्ड वर्सेस फ्लेचरची जी केस लॉ आहे त्याच्याशी रिलेटेड जी ॲब्सोल्यूट लायबिलिटी होती ती अप्लाय होती आहे का, आणि थर्डवाला जो होता तो होता कॉम्पन्सेशनचा इश्यू. कॉम्पन्सेशन दिलं आहे का, किती दिलं आहे, ओके, किंवा कॉम्पन्सेशन त्या कंपनीला किती पेड करावं लागणार आहे इन रिगार्डिंग दॅट लॉस. ओके. सो त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की पॉवर अंडर आर्टिकल 32 इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बट ऑल्सो द रेमेडियल मेजर्स वेन द राईट्स आर व्हायोलेटेड. सुप्रीम कोर्टनं असं हेल्ड केलं होतं की जी पॉवर 32 अंडर दिली आहे ती प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी रेस्ट्रिक्ट नाही आहे, तर ती रेमेडियल मेजर्स म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पन्सेशनसुद्धा देता येणार आहे. फक्त आणि फक्त प्रिव्हेंटिव्ह मेजर्स नाही तर रेमेडियलसुद्धा देण्यात येणार आहे ज्यावेळी एखाद्याचा राईट व्हायोलेट होतो त्यावेळी. ओके. आणि त्याचबरोबर इन द केस ऑफ द इंडस्ट्रियल एंगेज्ड इन हजार्डस ऑर इनहेरिटंटली डेंजरस ॲक्टिव्हिटीज देन ॲब्सोल्यूट लायबिलिटी म्हणजे जी रेलॅन्ड वर्सेस फ्लेचरची लायबिलिटी आहे, ॲब्सोल्यूट लायबिलिटी इज also followed was to be followed, and finally also said that the amount of compensation must be collateral to the magnitude and the capacity of the industry so that it will be deterrent. Okay. म्हणजे ज्या कंपनीने तिथं ओलियम गॅस लीक झाला होता त्या कंपनीला असं काहीतरी कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे ज्यामुळं त्या इंडस्ट्रीला तो डेटरन्स वाटला पाहिजे. म्हणजेच समजा इंडस्ट्री 10 करोडचं जर प्रॉफिट कमवत असेल तर त्याला ॲक्च्युली 1 करोड किंवा 5 करोड असा काहीतरी कॉम्पन्सेशन दिला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना डेटरन्स वाटला पाहिजे. ओके. असं कॉम्पन्सेशन दिलं पाहिजे. हे जे काय आहे हे केसमध्ये MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये हेल्ड केले होतं. त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा केस लॉज आहेत, याचे पार्ट्स येतील पुढे. ओके.
Then next case law is Indira Sohani versus Union of India 1992, जी की सुप्रीम कोर्ट एक्झामाइन करतं स्कोप अँड एक्सटेंट ऑफ द आर्टिकल 16 सब क्लॉज 4. याच्यामध्ये रिझर्वेशनची केस होती आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ 27% ऑफ द रिझर्वेशन फॉर द ओबीसीज विथ देअर सर्टन कंडिशन्स लाईक क्रिमिलियर एक्सक्लुजन, नॉन रिझर्वेशन इन प्रमोशन्स, टोटल रिझर्वेशन कोटा नॉट एक्सिडेड 50%. हे जे काय डिस्कस केलं होतं तेच काय की जे रिझर्वेशन तुम्ही देताय ते 27%पेक्षा जास्त नाही गेलं पाहिजे आणि जो रिझर्व कोटा आहे 27% इज फॉर SC आणि ST होता आणि जो टोटल कोटा आहे म्हणजेच ओबीसीला धरून 50% झाला पाहिजे. त्याच्यावरती जर जात असेल तर मात्र हे कुठंतरी सिलिंग होतं आणि याच्यावरती रिझर्वेशन गेलं नाही पाहिजे. याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी जी होती ती अपहेल्ड केली होती इंदिरा सोहानी वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये. नंतर नेक्स्ट आहे SR बोमाई केस. या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टनं ट्रायड केलं होतं टू कर्ब दी ब्लॅटंट मिसयूज ऑफ द आर्टिकल 356 रिगार्डिंग द इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेन्सी रूल ऑन द स्टेट. SR बोमाईची केस होती त्याच्यामध्ये स्टेट इमर्जन्सी जी लागू केली होती ती स्टेट इमर्जन्सी पंजाबमध्ये लागू केल्यावरती ती स्टेट इमर्जन्सी किंवा प्रेसिडेन्सी रूल जो आहे त्याचा कसा मिसयूज केला आहे हा मिसयूज SR बोमाई केसमध्ये हँड केला होता आणि इथे सांगितलं होतं की ॲक्च्युली ग्राउंड जो आहे प्रेसिडेन्सी रूल लागू करण्याचा त्याच्यावरती आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येणार आहे. नंतर नेक्स्ट आहे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान जी की 1997ची केस आहे. इथे हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस, सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेस जे आहे ह्याविषयीची ही केस लॉ आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं गाईडलाईन सेट केले गेले आहेत फॉर एम्प्लॉयर्स जे की रिस्पॉन्सिबल राहतील, रिस्पॉन्सिबल पर्सन्स असतील त्या इन्स्टिट्यूशनचे किंवा त्या इंडस्ट्रीचे जे की इमिजिएटली प्रिव्हेंटिव्ह सेक्शुअल हॅरासमेंटसाठी एन्श्युअर करतील आणि त्यालाच विशाखा गाईडलाईनसुद्धा म्हटलेलं आहे. जे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानमध्ये घेतलेलं जे गाईडलाईन्स आहेत त्यालाच आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणून सुद्धा ओळखतो. अँड इट कन्सिडर ॲज अ लॉ अंटिल ॲप्रोप्रिएट लेजिस्लेशन वॉज एनॅक्टेड. आणि ज्या गाईडलाईन्स फॉलो केल्या आहेत त्या पुढे आपण पॉश ॲक्ट म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट जे आहे त्या ॲक्टमध्ये आपण पुढे बघतो आहोत. पण तो ॲक्ट नंतर आलेला आहे या केसनंतर. पण त्याच्या आधीच्या ज्या विशाखा गाईडलाईन्स आहेत त्या मात्र लॉ म्हणून कन्सिडर करायचं आहे असं कोर्टने हेल्ड केलं होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड काय जर क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्याल. And see you in next lecture.